आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। देवा, तुझ्याशिवाय कधीच काहीच घडत नाही ना। आता माझी पारू ते बेडवर मृत्यूशी लढा देते, तूच करतोस ना। ती तर तुझं केवढं करते, तुला मानते, सगळ्यांची चांगलं वागते, चांगलं बोलते, सगळ्यांची किती काळजी घेते, त्या बदल्यात कधी कोणाकडनं काही अपेक्षा ठेवत नाही। तिच्यासोबत का करतोय असं? बंद कर पारूची, ही अशी परीक्षा घेणं बंद कर देवा, प्लीज। का तिला भोगायला लावतोय? किती निष्पाप निरागस आहे बिचारी ती। तुला माहिती आहे ना, आजपर्यंत तिने कधीच कोणाबद्दलही काही वाईट चिंतलेलं नाहीये, मग तिच्या बाबतीत का असं करतोयस? नाही देवा, नाही, मला नाही पटत आहे। अशाने ना माझी तुझ्यावरची श्रद्धा कमी व्हायला लागली। तू तू प्लीज प्लीज काहीतरी कर, प्लीज काहीतरी कर, आणि माझी पारू जशी होती मला तशी परत दे, प्लीज। तू चांगल्या माणसांसोबत सगळं चांगलंच करतो ना, मग आता सिद्ध कर, सिद्ध कर। देवासोबत असं कोणी भांडतं का आदित्य सर? पारू, पारू, वय मीच आहे तुमची पारू। पारू, आदित्य सर, आता मी तुम्हाला जे काय बी सांगणार आहे ते नीट लक्ष देऊ नये का? माझी वेळ आली, मला जावं लागलं। यार मी तुला किती वेळा सांगितलं असं नको बोलू यार। मी तुम्हाला किती वेळा सांगितले की स्वतःची काळजी घ्या म्हणून। बघा ना तुम्ही काय हालत करून घेतली स्वतःची, अवतार बघा तुमचा। आदित्य सर, मला काय बी माहित नाही, तुम्ही मला आधी वचन द्या। मी असले नसले, तुम्ही स्वतःची, देवी यांच्या ना आपल्या घराची काळजी घ्याल म्हणून द्या वचन। तू असं नेगेटिव्ह बोलशील ना, मी तुला वचन का मी तुझ्याशी बोलणारच नाही। ठीक आहे, जाते मी। नाही नाही, पारू, 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 बघ, तो बघतोय सगळं। अरे त्याला माहिती आहे ना आपलं केवढं प्रेम आहे ते पारूवर। तो आपल्या बरोबर अन्याय नाही होऊन देणार दादा, करू नको यार। हाँ बोल आदित्य, इतक्या रात्री फोन केलास? सगळं ठीक आहे ना? काहीच ठीक नाही आहे गुरुजी। गुरुजी, ती पारूसाठी तुम्ही केलेली भविष्यवाणी खरी होतीये का? आदित्य, आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचेही काहीही चालेना। गुरुजी, असं म्हणून कसं चालेल? त्या बिचाऱ्या पारूची काही चूक नसताना फक्त किर्लोस्कर घराच्या सुखासाठी तिने तिचा जीव का द्यावा? आणि
अशा प्रकारे एखाद्याच्या जीवाशी खेळून किर्लोस्कर कुटुंबाला या मिळालेल्या सुखाने आम्ही खरंच सुखी राहू का? गुरुजी प्लीज, आम्ही सगळे मिळून कुठल्याही संकटाला सामोरं जाऊ शकतो. फक्त पारू वाचली पाहिजे प्लीज. गुरुजी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे पारूच्या जीवासाठीच ते व्रत पूर्ण केलं ना, मग तरी तिच्यावर असं संकट का यावं? आदित्य, मला तुझी पारू बद्दलची काळजी कळते रे, परंतु पारूच्या मृत्यूला किर्लोस्कर जबाबदार नाहीये. हे तिचं प्राक्तन आहे आणि पारूचा घात तिच्या जवळचाच माणूस करणार हे विधिलिखित आहे रे. यात आपण काहीच नाही करू शकत. नाही गुरुजी, यावेळी त्या परमेश्वराला नशिबाच्या रेषा बदलाव्या लागतील. तो अशा एखाद्या निष्पाप मुलीचा जीव नाही घेऊ शकत. तुम्ही प्लीज काहीतरी करा आणि देवाकडे पारूसाठी प्रार्थना करा. पारू सारख्या गुणी मुलीसाठी माझ्याकडे शुभेच्छाच आहेत फक्त. आणि आजपर्यंत माझा जो काही अभ्यास आहे, जो काही पुण्य संचय आहे, ते सगळं मी पारूसाठी खर्ची घालायला तयार आहे. चिंता कर नकोस. मारुती, हे अरे विधिलिखित आहे, आपण नाही टाळू शकत. पारूची काळजी घे. तुझ्या जवळच्या माणसाकडून विश्वासघाताने तुझा मृत्यू होईल. गुरुजींनी पारूला सांगितलं होतं, कोणी जवळचाच माणूस घात करणार, पर तो जवळचा माणूस दुर्दैवानं मीच असावा. मी माझ्या पोटच्या पोरीचा जीव घ्यायचा प्रयत्न केला, तिच्या जीवाशी खेळलो. माझ्या आयुष्यभराच्या चुका माझ्या पारूने पोटात घातल्या आणि त्या माझ्या पारूच्या पोटात मी बीज दिला. मी बीज दिलं. मी बीज दिलं. गुरुजींनी जे सांगितलं ते समजा खरं झालं. पारूचा घात तिच्याच बापानं केला. तिच्याच बापानं केला.